नमस्कार मंडळी, नोकरी आणि केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, मीरा भाईंदर महानगरपालिका याच्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला कोणतीही एक्झाम न देताच तुमची या ठिकाणी निवड प्रक्रिया असणार आहे. या व्हिडिओमध्ये हा फॉर्म ऑफलाईन स्वरूपाचा भरायचा आहे. यामध्ये आपण संपूर्ण जी जाहिरात आहेत आणि फॉर्म कसा भरला जातो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच नवीन बनण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल दाबा. आजचा व्हिडिओ हा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या बरोबर सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM व राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम NTEP यांच्यामार्फत 15वे वित्त आयोग, नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला कंत्राटी स्वरूपाची जाहिरात जरी असली त्यानंतर तुमच्या ठिकाणी 11 महिन्यानंतर तू पुन्हा रिजॉईनिंग करून तुमच्या ठिकाणी पदभरती असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म आणि या ठिकाणी संपूर्ण डॉक्युमेंट्स हे ठिकाणी तुम्हाला 29/7/2025 पासून ते 20/8/2025 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत राष्ट्रीय आरोग्य अभियान विभाग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन, मंडली तलाव, तळमजला, भाईंदर पश्चिम, तालुका, जिल्हा ठाणे 401110 याद्वारे तुम्हाला ठिकाणी पाठवायचं आहे. तर मित्रांनो तुम्हाला ठिकाणी ह्या सगळ्या डिटेल mbmc.g.in या वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण या ठिकाणी माहिती पाहायला मिळणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला जागा आणि यामध्ये मित्रांनो तुम्हाला पदसंख्या, जागा आणि पे स्केल या ठिकाणी पण पाहणार आहोत. मित्रांनो पहिली पोस्ट आहे क्षयकिरणतज्ञ, एकूण 1 जागा, ओपनची पदभरती असणार आहेत. यामध्ये एकच जागा असणार आहे MD रेडिओलॉजिस्ट आणि या ठिकाणी तुम्हाला अनुभव असल्यास प्राधान्य 75,000 रुपये तुम्हाला पे स्केल असणार. पुढची पोस्ट आहे 12 तज्ञ. ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला ह्यासाठी एकूण एकच जागा असणार आहेत. ओपनची कॅटेगरी एकच जागा, MD बालरोगतज्ञ म्हणून असणं आवश्यक राहणार आहे. एक्सपिरियन्स असल्यास प्राधान्य 75,000 रुपये पे स्केल असणार. पुढची पोस्ट आहे सूक्ष्मजीवशास्त्र. यासाठी मित्रांनो तुम्हाला एकूण एक जागा, ओपनसाठी पदभरती असणार आहेत. MD मायक्रोबायोलॉजी असणं आवश्यक राहणार आहे. त्याचबरोबर एक्सपिरियन्स असल्यास प्राधान्य आणि 75,000 रुपये पे स्केल असणार. पूर्ण वय वैद्यकीय अधिकारी यांची पदभरती असणार आहेत. यामध्ये एकूण 12 जागा असणार आहेत. त्यासाठी अनुसूचित जाती 1, जमात 1, विजा I, BZB 1, MV 3, SCBC 2, EWS 1 आणि ओपन 2 यांची पदभरती असणार आहेत. यासाठी मित्रांनो तुम्हाला MBBS आणि MCI किंवा MMCचं रजिस्ट्रेशन असणं आवश्यक राहणार. एक्सपिरियन्स असल्यास प्राधान्य 60,000 रुपये तुम्हाला पे स्केल असणार. या मित्रांनो चारही जाहिरातीसाठी 69 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर पुढचा आहे तो 7 रोगतज्ञ. यासाठी एकूण एक जागा ओपनसाठी असणार आहे. त्यासाठी एनी ग्रॅज्युएशन बरोबर MPH किंवा MBA हेल्थ सायन्समधून आणि एक्सपिरियन्स असल्यास प्राधान्य 35,000 रुपये तुम्हाला पे स्केल असणार. पुढची पोस्ट आहे डेंटिस्ट. यासाठी मित्रांनो तुम्हाला एकूण एक जागा ओपनसाठी असणार आहे. BDS 2 वर्ष एक्सपिरियन्स सहित रजिस्ट्रेशन असणं आवश्यक राहणार आहे आणि 2 वर्ष अनुभव आणि 30,000 रुपये तुम्हाला पे स्केल असणार आहे. ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला ओपनचं वय असणार 18 ते 38 वर्ष. कास्टसाठी 63 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. पुढची पोस्ट आहे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक. यासाठी मित्रांनो तुम्हाला 18 ते 38 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. कास्टमध्ये असतात 63 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. एकूण 2 जागा असणार आहेत. SC साठी 1 जागा आणि ओपनसाठी 1 जागा. तुम्हाला MBBS डिग्री यामध्ये चालू शकतं. याचबरोबर एक्सपिरियन्स असल्यास प्राधान्य 32,000 रुपये पे स्केल लागणार. पुढची पोस्ट आहेत परिचारिका महिला. ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला एकूण 6 जागा असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला विजा अ 3, SCBC 3, EWS 2 आणि पदभरती असणार आहेत. त्याचबरोबर BSc नर्सिंग प्लस बरोबर JNM आणि MMCचं रजिस्ट्रेशन असणं आवश्यक राहणार आहे. ओके, पुढची पोस्ट आहे मित्रांनो क्षयकिरण आरोग्यकर्ता. यासाठी मित्रांनो एकच जागा असणार आहे. SCBC साठी 1 जागा असणार आहे. यासाठी ग्रॅज्युएशन इन सायन्स और 12वी बरोबर तुमच्या ठिकाणी MPW LHW जे कोर्स असतात ते. त्याचबरोबर तुमच्या ठिकाणी एक्सपिरियन्ससुद्धा लागणार आहे. पुढचा आहे तो या ठिकाणी 15वे वित्त आयोग, नागरिक आयुष्यमान मंदिर. यामध्ये या ठिकाणी FCUAM पदभरती असणार आहेत. एकूण 4 पोस्ट असणार वेगवेगळ्या. यामध्ये पूर्ण वैद्यकीय अधिकारी 69 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. 21 जागा असणार आहेत. यासाठी अनुसूचित जातीसाठी 3, विजा अ 2, अनुसूचित जातीसाठी 3, जमाती 2, विजा अ 1, BZB 1, BZK 1, BZD 1, विमप्र 1, MV 4, SCBC 3, EWS 3 आणि ओपन 1 जाईल पदभरती असणार आहेत. यासाठी पात्रता MBBS बरोबर MMCचं रजिस्ट्रेशन असणं आवश्यक राहणार. वर्क एक्सपिरियन्स असल्यास प्राधान्य 60,000 रुपये पे स्केल असणार. पुढची पोस्ट आहेत परिचारिका फिमेल. यासाठी मित्रांनो तुम्हाला 23 जागांची पदभरती असणार आहे. याच्यामध्ये अनुसूचित जाती 1, विजा 1, BZB 1, BZK 1, BZD 1, विमप्र 1,
एम व 6, ACBC 3, EWS 3 आणि ओपन 5 जाईल पदभरती असणार आहेत. यामध्ये BSc नर्सिंग विथ GMEC रजिस्ट्रेशन असणं आवश्यक राहणार. वर्क एक्सपिरियन्स असल्यास प्राधान्य बरोबर 20,000 रुपये पे स्केल लागणार. पुढची पोस्ट आहे परिचारिका पुरुष, यासाठी एकूण 3 जागा असणार आहेत. यामध्ये विजा अ1 ब अनुसूचित जाती 1, विजा अ1 आणि ओपन 1 असे 3 जागा असणार आहेत. यासाठी GNM बेसिक विथ GNM रजिस्ट्रेशन आणि एक्सपिरियन्स असल्यास प्राधान्य 20,000 रुपये पे स्केल लागणार. त्याचबरोबर पुढचा आहे तो MPW मेल, यासाठी एकूण 31 जागा असणार आहेत. यामध्ये अनुसूचित जातीसाठी 4, जमाती झोन, विजा अ1 बज ब1 बज ड1 वेमप्र 1 एम 6 ACBC 3 EWS 3 आणि ओपन 9 जाईल पदवी असणार आहेत. यामध्ये 12वी सायन्स पास बरोबर पॅरामेडिकल रजिस्ट्रेशन किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर पोस्ट लागणार आहेत. यामध्ये वर्क एक्सपिरियन्स असल्यास प्राधान्य 18,000 रुपये पे स्केल असणार आहेत. यासाठी मित्रांनो ह्या जे 2 पोस्ट आहेत म्हणजे परिचारिका फिमेल मेल आणि MPW यासाठी ओपनचं वय हे 18 ते 38 वर्षे, कास्टसाठी 43 वर्षे तुम्ही याने अप्लाय करू शकता. पुढची पोस्ट आहेत हिंदू रजसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, यामध्ये HBसाठी 1 ते 4 पोस्ट असणार आहेत. यामध्ये पूर्ण व वैद्यकीय अधिकारी 69 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. एकूण 3 जागा, अनुसूचित जातीसाठी 1, जमाती 1 आणि खुला 1 जाईन पदवी असणार आहे. यामध्ये MBBS डिग्री विथ रजिस्ट्रेशन आवश्यक राहणार. वर्क एक्सपिरियन्स असल्यास प्राधान्य 60,000 रुपये पे स्केल लागणार. पुढची पोस्ट आहे परिचारिका फिमेल, यासाठी एकूण 3 जागा, अनुसूचित जाती 1, विजा 1 आणि ओपन 1 जागा, BSc नर्सिंग विथ GNM आणि रजिस्ट्रेशन असं आवश्यक राहणार. वर्क एक्सपिरियन्स असल्यास प्राधान्य 20,000 रुपये पे स्केल लागणार. पुढची पोस्ट MPW मेल, यासाठी मित्रांनो एकूण 3 जागा असणार आहेत. यामध्ये अनुसूचित जाती 1, विजा 1, ओपन 1 जाईन पदभरती असणार आहेत. यामध्ये 12वी सायन्स पास बरोबर पॅरामेडिकल रजिस्ट्रेशन किंवा या ठिकाणी सॅनिटरी इन्स्पेक्टरचा पोस्ट लागणार आहेत. वर्क एक्सपिरियन्स प्राधान्य आणि 18,000 रुपये पे स्केल लागणार. यामध्ये मित्रांनो तुम्हाला वयमर्यादा ही ओपनचे 18 ते 38 वर्षे, कास्टसाठी 43 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. यामध्ये मित्रांनो तुम्हाला शैक्षणिक अर्हता व व्यावसायिक अभ्यासक्रम असणार आहेत. यामध्ये शैक्षणिक अर्हतेबाबत सविस्तर व अचूक माहिती या ठिकाणी भरायची आहे. त्याचबरोबर अर्जदारांमध्ये दिनांक या ठिकाणी शेवटच्या तारखेपर्यंत तुम्ही जर क्वालिफाय असल्यास तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर तुम्ही एज्युकेशन डॉक्युमेंट्स किंवा इतर जी काही एक्सपिरियन्स असल्यास किंवा रजिस्ट्रेशन असल्यास हे सगळं तुम्हाला या ठिकाणी जोडायचे आहे. त्याचबरोबर अनुभव कोणता असल्यास ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला जोडायचं आहे. त्याचबरोबर वयाचा पुरावा, जन्मतारीख हे सगळं तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे. त्याचबरोबर MSID किंवा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला जोडायचे आहे. तुम्ही तर याची निवड प्रक्रिया या ठिकाणी तुम्हाला गुणांकन पद्धतीने तुमच्या निवड प्रक्रिया असणार आहेत. यामध्ये कोणतीही एक्झाम नसणार आहेत. यामध्ये सब्जेक्ट नॉलेज 10 गुण, रिसर्च 10 गुण, लिडरशिप 10 गुण, ॲडमिनिस्ट्रेशन 10 गुण आणि एक्सपिरियन्स 10 गुण अशी 50 मार्क सेपरेटली असणार आहेत. आणि एज्युकेशननुसार तुम्हाला या ठिकाणी जी राहिलेली 50 मार्क असणार आहेत. यामध्ये कंत्राटी स्वरूपात पदभरती असल्यामुळे तुम्हाला अंतिम वर्षाचे गुण या ठिकाणी 50 मार्क स्वरूपात असणार आहेत. त्याचबरोबर कंत्राटी पद्धतीने पदभरती असताना तुम्हाला 20 गुण असणार आहेत आणि अनुभव असल्यास 6 गुण अशी 100 गुणाची एकूण तुम्हाला एकत्रित टॅली केली जाणार आहे. तर मी तो हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सुद्धा या ठिकाणी जोडायचे आहेत. जसं की यामध्ये तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे, स्त्रीमध्ये तुमचं वडिलांचे किंवा पती पत्नीचे नाव लिहायचं आहे, तुमचं वय, पत्ता लिहायचा आहे, तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला ते लिहायचं आहे, तुमची मुलांची संख्या लिहायची आहे आणि जर असल्यास त्याची आकडा टाकून याची जन्मतारीखसुद्धा लिहायची आहे. त्याचबरोबर सही, ठिकाण आणि दिनांकसुद्धा जोडायचे. यामध्ये मित्र आता फॉर्म कसा भरला जातो हे सुद्धा पाहणार आहोत. यामध्ये मित्र तुम्हाला कार्यालयाचे नाव, कोणत्या कार्यालयामध्ये अर्ज केला ते लिहायचं आहे, पदाचं नाव, पासपोर्ट साईज फोटो लिहायचा आहे, फोटो चिटकवायचा आहे, खाली स्वाक्षरी करायचे आहेत. यामध्ये उमेदवाराचे आडनाव मराठीमधून, इंग्रजीमधून कॅपिटल लेटरमध्ये, स्वतःचे नाव मराठी आणि इंग्रजीमधून, वडिलांचे नाव लिहायचं आहे. त्याचबरोबर पत्रव्यवहाराचा पत्ता कायमस्वरूपी आणि सध्याचा पिनकोड सहित जो पत्ता आहे तो लिहायचा आहे, जिल्हा, राज्य, पिनकोड हे सगळं लिहायचं आहे. त्याचबरोबर जन्मतारीख लिहायची आहे. त्याचबरोबर भ्रमणध्वनी लिहायचा आहे. जन्मतारीखमध्ये जन्मतारीख, महिना, वर्ष लिहायचं आहे. त्याचबरोबर जाहिरात दिनांक झाल्यापासून तुमचं वय किती झालं ते लिहायचं आहे. जेंडर मेल फिमेल जे लिहायचं आहे. अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी आहे का, येस करा. त्याचबरोबर अनमॅरिड, मॅरिड, टू स्टेटस. त्याचबरोबर रिजन, धर्म लिहायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी NHMचे कर्मचारी आहे का, असल्यास येस किंवा नो लिहा. त्याचबरोबर तुम्ही कोणता जात प्रयोग येतो त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. त्याचबरोबर जात प्रयोग येत असल्यास त्याला टिक मार्क करायचे. त्याचबरोबर इतर कॅटेगरीमध्ये तुम्ही जर अप्लाय करून यामध्ये मित्र तुम्हाला जर आरक्षणाचा वेगळा प्रकार असेल तुम्ही या ठिकाणी अप्लाय करा. मराठी भाषा येत असेल तर त्यांना टिक मार्क करायचे.
त्यामध्ये शैक्षणिक अर्हतामध्ये या ठिकाणी तुम्हाला उत्तीर्ण वर्ष लिहायचं आहे, मंडळाचे नाव, प्राप्त गुण, टक्केवारी द्यायचे आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी तुमच्यावरती कुठला गुन्हा नोंद आहे का या ठिकाणी तुम्हाला लिहायचे. त्याचबरोबर काही साक्षांकित प्रती तुम्हाला जोडायचे आहेत, जसं की ज्या सिरियलनुसार तुमच्या जे डॉक्युमेंट जोडले आहेत ते देखील तुम्हाला जोडायचे आहे. त्याचबरोबर तुम्हाला ठिकाणी इतर शैक्षणिक अर्हता असल्यास त्याचे तपशील लिहायचे आहेत, MSID असल्यास त्याचा तपशील लिहायचा आहे. त्याचबरोबर अनुभव असल्यास अनुभवामध्ये कोणत्या संस्थेमध्ये जॉब केला तो, खाजगी किंवा गव्हर्मेंट, कालावधी कधीपर्यंत, एकूण महिने, वर्ष आणि सोडण्याचे कारण तुम्हाला लिहायचे आहे. त्याचबरोबर फौजदारी गुन्हा नसलेल्याबाबत हमीपत्रसुद्धा आहेत. यामध्ये तुमचं नाव, वय, वर्ष, राहणार लिहायचं आहे आणि ठिकाणी अर्जदार सही आणि ठिकाण आणि दिनांक लिहायचा आहे. ओके, तर हे तुम्ही मित्रांनो व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. त्याचबरोबर असेच नवीन पण चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.